कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। संपदा, हे बघ क्रीम ठेवलंय, मैदा आणलाय, अजून काय हवंय तर सांग मला। हो सध्या एवढंच लागणार आहे, मी तुला सांगते अपडेट करून। अरे बाप रे, काय चाललंय काय? आणि संपदा, तू चक्क काम करतेस? अगं डंबोनेच मला कामाला लावलंय। आशूने कामाला का? शिवाच्या बड्डेचा केक बनवायचा आहे ना, म्हणून। अगं मग एखादा चांगला मागवायचा बाहेरनं। नाही, डंबोने सांगितलंय केक एकदम स्पेशल झाला पाहिजे, तर घरीच बनवायचा आहे। आणि म्हणून आज मॅडम किचन मध्ये, कळलं? बताव। वा, केक बनतोय? अगं शिवाचा बर्थडे आहे ना, म्हणून मॅडम केक बनवत आहे। पण संपदा चक्क किचन मध्ये? मग ताई तू पण चक्क किचन मध्ये? पण मी रागवलीये तुझ्यावर। माझ्यावर? का? का म्हणजे? माझ्यासाठी नाही कधी केक बनवलास तू। मग ताई मी पण रागवले हा तुझ्यावर, तुम्हाला कधी सांगितलंच नाही। चांगलंय, बहिणीसाठी प्रेम चांगलंय। ऍक्च्युली ताई तू पण येऊन मला हेल्प कर ना केक बनवायला, म्हणजे शिवाने आता जे काय केलंय तुझ्यासाठी ते। संपदा, तू बनव ना बाळा, बन। बरं आशू कुठे आहे? अगं तू वस्तीत गेलाय। छान तयारी सुरू आहे बर्थडेची, हो ना आई? म्हणजे हा बर्थडे स्पेशल असणार आहे शिवासाठी। या घरातला हा तिचा पहिलाच बर्थडे ना, म्हणजे असे कित्येक बर्थडे होतच राहतील। मी आले। दिव्या, 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 चोर! चोर! अरे कुठे? अगं दिव्या, मी आहे। मी नाही ओळखत तुला, तू माझ्यासाठी चोरच आहेस। दिव्या, माझं ऐकून तर घे एकदा। का आहेस इथे? जा इथून चंदन। दिव्या, हे बघ बाई, ऍक्च्युली तुला गॅरेजवर ठेवलाय, याचा अर्थ हा नाहीये की मी तुला घरात येऊ देणार। दिव्या, माझं ऐकून तर घे। हे बघ, मला माहितीये माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य करतोय ती, पण मी हे का केलं ते तर समजून घे। का केलंस माहितीये चंदन मला? तुझं प्रेम होतं ना, पण तू शेवटी फसवलंयस मला, खोटं बोललायस माझ्याशी, आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही। बरं ठीक आहे, मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय बघ ना। तुला आठवतं आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तू म्हटली होतीस की चंदन माझ्यासाठी काहीतरी असं हँडमेड दे, हाताने, स्वतःच्या हाताने बनवून दे, त्यात नातं लपलेलं असतं, म्हणून मी हे आणलं तुझ्यासाठी, घे ना। चंदन, हे तू मला आधी दिलं असतंस ना फसवणुकीच्या काळात तुझ्या, तर एक वेळ मी घेतलं पण असतं, पण आता ह्याची काहीच किंमत नाहीये माझ्यासाठी। दिव्या, असं नको म्हणू, प्लीज गिफ्ट तर घे, प्लीज। थँक्यू दिव्या, कमीत कमी मला कळलं तरी की तुझ्या मनात माझ्यासाठी थोडीफार का होईना पण जागा आहे। जागा आहे ना, पण मनात नाही। हीच जागा आहे तुझी आणि तुझ्या एक गिफ्टची। तू तू का आलायस चंदन माझ्या आयुष्यात? तू ना फसवलंयस मला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू। तू नसतं तर त्या घरात सुखात राहिले असते। काय बोलतेयस दिव्या? बरोबर बोलतीये। तुला कळत नाही आणि तुझी लायकी पण नाही हे सगळं कळायची।
पण चूक माझी आहे. मी मूर्ख आहे. मी निवडलंय तुला. शिवा, काय झालं? तुला सरप्राईज आवडलं नाही का? तसं नाही रे आशू, पण तुला मी सांगितलं होतं ना की मी असं वाढदिवस वगैरे नाही साजरा करत. मला नाही आवडत. मला ते सगळं जुनं आठवतं परत. शिवा, मी तुला आता एक गोष्ट सांगतो जी तू मला खूप पूर्वी सांगितली होतीस. आयुष्य आहे, पुढे जात राहायचं. जे काही घडून गेलं ते विसरून जातं. मूव्ह ऑन. अरे पण पप्पांना कसं असं सोडून देऊ? मी तुला म्हणत नाही की पप्पांना विसर. मी असं म्हणतोय की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी नाराज आहेस. तुझ्या पप्पांना कसं वाटेल की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी दुःखी आहेस, नाराज आहेस? त्यांची हीच इच्छा असेल ना की शिवानी मस्त आनंदात राहावं, वाढदिवसही आनंदात साजरा करावा, नाही का? तू असा विचार कर की मी ही जी सगळी सरप्राइजेस देतोय आणि हे जे सगळं करतोय ती तुझ्या पप्पांची इच्छा आहे. आफ्टर ऑल त्यांनीच तुला सांगितलं होतं ना की आयुष्यात पुढे जाणं गरजेचं आहे. काय आता तू आराम कर. हे बघ, उद्याचा दिवस ना खूप मोठा आहे. तुला खूप फिरवणार आहे मी इकडून तिकडे. म्हणजे टेन्शन नको घेऊ, मजा येईल. तू असला ना काही टेन्शन नाहीच आहे. झोप जा. झोपते. जा. वंदे, अगे ये लवकर. आई, तुम्ही चकले आणि चिरोटे घेतले? समद घेतलंय. मला सांग, तू खीर डब्यात भरलीस का? हो, आता थंड पण झाली ती. आज आपण समदे पदार्थ अगदी शिवाच्या आवडीचे केलेले आहेत. हो, ती पोरगी करते सगळ्यांसाठी एवढं, मग तिच्यासाठी आपण नको करायला? हाय की. पण आज आशून पण केवढा घाट घातलाय तिच्यासाठी. तू पण लय करतो ग तिच्यासाठी. करायलाच पाहिजे. नवरा आहे तिचा. अगं ती आत्ता झालाय, पण लय गुणी पोरग आहे ती. बरं, चला आपण निघूया का? उशीर होईल नाही तर आपल्यामुळे. आई अगं, तुम्ही शिवाच्या वाढदिवसाला चाललायत का? मला विचारलं पण नाही. तुला काय विचारायचं? हे बघ दिव्या, आम्ही तुला आमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि का, त्याचं कारण तुलाही माहितीये. तिथे अजून दुसरा कुठला तमाशा नकोय आम्हाला. तेव्हा तू आमच्या बरोबर न आलेलंच बरं आहे. अगं तो खिरीचा डबा भर की आता. हो, घेते, हा, घेते. चल. चल. तसंही माझं तिथे येण्याचं कारण वेगळंच होतं. तिच्या वाढदिवसात मला कुठला इंटरेस्ट नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.